सॅटर्डे संडे सुट्टी असली की मला सारखं ओरडा बसतो की तू सॅटर्डे संडेलाच काही ना काही कामं काढते, असं साहेब मला नेहमी म्हणत असतात. सो हॅलो एव्हरीवन. सो इथं वेफर्स करायला घेतलेले आहे. साहेबांचा एक मदतीचा हात बरं वाटतो आणि त्यांनाही सुद्धा आवडतं अशा गोष्टी करायला आणि त्यांना वेफर्स फार आवडतात. सो त्यांनी मला भरपूर अशी मदत केली आणि इथे मी वेफर्स करायला घेतले रात्रीला. आज आहे सॅटर्डे आणि उद्या आहे संडे. सो त्यासाठी वेफर्स करायला घेतले म्हणजे साहेबांची मदत होईल. वेफर्स वगैरे करून पाण्यात तुरटी वगैरे टाकून ठेवून दिले आणि देन सकाळी आम्ही पहाटे लवकर उठलो कारण की आमच्या इथे पाणी आलेलं होतं. सो एक दिवसाआड पाणी येतं आणि त्यानंतर इथं पाणी भरायला मोटर वगैरे चालू करून दिली. देन चहा ठेवला दोघांसाठी कारण की चहा पिला का एनर्जी येते मग बाकीचं वेफर्स वगैरे करायला. आणि चहा आम्ही दोघांनीही घेतला मस्तपैकी. देन आम्ही त्यानंतर टेरेसवर गेलो. टेरेसवर बघतो तो मोगऱ्याच्या झाडाला इतकी छान अशी फुलं आलेली होती ना आणि इतकं सुवास त्याचा दरवळत होता ना सगळीकडे टेरेसवर. देन त्यानंतर यांनी चूल वगैरे पेटवून दिली. आमचे टेरेस आहे इथे आणि चूल पेटवल्यानंतर एक एक करून खालून वेफर्स वगैरे घेऊन आले. देन वेफर्स आम्ही दोघींनी, ताई पण आल्या त्या मला मदत करायला. सो आम्ही वेफर्स टाकले. हाय मैं तो थक गई वेफर्स टाकून आणि प्रचंड ऊन होतं यार. वेफर्स टाकून आल्यानंतर घरातलं कामं आवरली, फ्रेश झाले, देवपूजा वगैरे करून झाली. देन त्यानंतर दुपारच्या स्वयंपाकासाठी मी इथे बनवली ती मस्त चिकनची भाजी सगळ्यांसाठी आणि देन त्यानंतर इथे चपात्या वगैरे करायला घेतल्यात. सो इथं फायनली माझा सगळा स्वयंपाक झाल्यानंतर इथं शिवण्याला लागली ती भूक. बाकीचे सगळे म्हटले होते इतके लवकर नकोस. सो मग मी शिवण्याला भरवायला घेतलं कारण की ती व्यवस्थित पीस खात नाही, त्यासाठी मी तिला थोडंसं भरून दिलं माझ्या हाताने आणि देन मी केस थोडेसे मोकळे केले कारण सकाळपासून केस धुतलेली होती, ती मोकळीच केली नव्हती. फायनली सगळं आवरून इतक्यात बसलेच होते की तितक्यात घरामध्ये गेस्ट आले माझ्या सासूबाईंना बघण्यासाठी. त्यांचं बायपास सर्जरी झाली होती. सो त्यांना बघण्यासाठी आले होते. त्यांना लिंबू पाणी वगैरे दिलं. देन त्यानंतर सगळ्यांनी जेवण वगैरे केली. संध्याकाळी श्रेयाने वेफर्स वगैरे आम्ही मस्त टेरेसवरून काढून आणलेत. फार छान मस्त सुकले होते मस्तपैकी आणि देन त्यानंतर श्रेयाने तळून बघितले आणि अतिशय मस्त वेफर झालेले होते, पांढरे शुभ्र आणि तळताना सुद्धा लहान होत नव्हते. त्यानंतर आम्ही निघालो होतो बाहेर. तुम्ही बघितलंच लास्ट व्हिडिओमध्ये की आम्हाला फिश टँक घ्यायचं होतं आणि ते बघून सुद्धा आलो होतो आम्ही कुठलं घ्यायचं कुठलं नाही. सो फायनली आम्ही फिश टँक घेतलेला आहे. परफेक्ट जागेवर बसलेला आहे फिश टँक आणि सगळ्यांना एक एक करून सरप्राईज दिलं. मुलींना, मुली तर इतक्या जाम खुश झालेत ना, त्यांना फार आवडलं. माझ्या सासूबाईंना सुद्धा फार आवडलं होतं. फिश टँक घ्यायची इच्छा आमची तर खूप दिवसापासून होती. मी खूप दिवसापासून म्हणत होते यांना, पण आम्हाला परफेक्ट अशी जागा नव्हती. आतमध्ये आम्ही फर्निचर वगैरे अजून काही केलेलं नाही. आम्हाला शक्यतो हॉल असा मोकळाच बरा वाटतो. सो त्यामुळे मग कुठे ठेवा आणि इथे एक आमचं एंट्रीला असं शू रॅक वगैरे केलेलं आहे. सो त्या ठिकाणी एकदम परफेक्ट बसलेलं आहे. सो फायनली असं झालं सॅटर्डे आणि संडेचे व्लॉगिंग. सो कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि देन रात्रीचे 11:30 वाजलेत. आमचे साहेब बघू शकता एखाद्या लहान बेबी सारखे त्या फिशला बघत बसलेत, किती क्यूट.